नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रभाग क्रमांक 29 मधील माजी आमदार अपूर्वा हिरे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार भाजपचे दीपक सुधाकर बडगुजर, योगिता हिरे, छाया दिलीप देवा आणि भूषण सुरेश राणे यांची प्रचाराची गाडी आघाडीवर असून उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देऊन कमळाच्या बटनावर ओढ देऊन मतदारांना विजयी करण्यास आवाहन केले। तसेच चौकसभा घेऊन नागरिकांच्या सामूहिक समस्या तसेच प्रभागातील लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा रेखून दिला। या प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवार नागरिकांच्या अपेक्षांवर खरे ठरतील असा विश्वास दाखवला। आपण 5 वर्षामध्ये काय केलंय हे न सांगता आपण इतर व्यक्तींवर आरोप प्रत्यारोप ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे लोकांच्या लक्षात येतं। लोक सुज्ञ असतात, त्यामुळे मला वाटतंय की आता कमळ हे खूप मोठ्या लीडने चारही गटात फुलणार आहे। त्या व्यक्तीविषयी मी एकच वाक्यात आपल्याला बोलेन, जास्त बोलणार नाही, कि कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं और लोग मतलब के लिए अपने बाप बदल लेते हैं। खरं तर भाऊ या प्रभागात या ठिकाणी काही मी समस्या फिरताना आम्ही चारही उमेदवारांना जाणवलेले आहे की समोर नाला आहे, एकत्रितरित्या प्रचार करतोय आणि प्रचार करत असताना काही ठिकाणी आम्हाला काही समस्या ऐकायला मिळाल्या आणि या भागातली एक पाण्याची समस्या आहे भाऊ। ती पाण्याची समस्या लक्षात घेता गेल्या 4 वर्षापूर्वी पेलिकल पार्क येथे आम्ही एक पाण्याच्या टाकीचं नियोजन केलं आणि ती टाकी आता पूर्णत्वास आलेली आहे। तिचं ज्या दिवशी आपली ही फॉर्म भरण्याची गडबड चालू होती त्या दिवशी त्या लाईनची रायझिंग लाईन, त्या टाकीची रायझिंग लाईन तोडण्याचं काम चालू होतं, म्हणून आपल्याला खूप अडथळा तिथं जेसीबी लागला, तर तेच त्या कामाचं काम चालू होतं आणि काही दिवसांमध्ये ती मेन रायझिंग लाईन चालू होऊन ती टाकी भरायला सुरुवात होईल आणि त्यानंतर या भागातला 100% नाही सांगत पण 80% पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटलेलंच आहे। येत्या 15 जानेवारीला आपल्या महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि आम्ही 29 प्रभागातून 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं उभे आहोत। तर आपण सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ह्या अपेक्षेने आज तुम्हाला इथे ह्या सभेला बोलवायचं कारण आहे। या ठिकाणी फिरत असताना महिलांची चर्चा करत असताना ह्या सर्व समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत। पाण्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, मुलांना छोटंसं उद्यान पाहिजे इथे खेळायला, त्याचबरोबर अनेक स्वच्छतेचाही विषय आहे। असे अनेक समस्यांची मी माहिती करून घेतलेली आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाठिंबा असेल तर आम्ही नगरसेवक होऊन आणि आपल्या ह्या समस्यांचा नक्कीच महानगरपालिकेत एक आवाज उठवणार आहोत। नाही, कारण अजूनही पाणी पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाऊस आल्यानंतर पाणी समोरच्या दुकानांच्या समोर साचतं, त्याबद्दल आम्हाला पुढच्या काळामध्ये तुमचं मार्गदर्शन लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपण तो प्रॉब्लेम हा नक्कीच पुढच्या काळामध्ये सॉल्व्ह करू। गणेश चौक मनपा शाळा ही भाऊ गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बंद झालेली आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला एक लोकोपयोगी काहीतरी उपक्रम, काहीतरी लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी सुरू करावं लागणार आहे, कारण खूप मोठी जागा त्या ठिकाणी आहे आणि त्या जागेचा काहीतरी वापर हा लोकांसाठी झाला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न पुढच्या काळात असणार आहे। त्यासाठी स्थानिक आमदार देखील प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर अनेक या भागातील लोकांच्या ड्रेनेज लाईनच्या समस्या होत्या, त्या सुद्धा आम्ही बऱ्यापैकी नवीन टाकण्यात आम्हाला चांगलं यश आलेलं आहे। जास्तीत जास्त कामं या भागातील करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। खरं तर 5 वर्षाच्या काळामध्ये 100% कामं होतीलच असं नाही, कुठेतरी कामं हे राहत असतात आणि नंतर 4 वर्ष प्रशासकीय काळ असल्यामुळे अनेक अडचणी या प्रलंबित आहेत, परंतु पुढच्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा सेवेची संधी दिली तर नक्कीच आम्ही सर्व 4ही उमेदवार हे निवडून आल्यानंतर या भागाचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। नाशिकचा प्रत्येक तरुण हा जर रोजगार मिळवण्यासाठी पुण्याला जाणार असेल, हा जर रोजगार मिळवण्यासाठी बेंगलोरला जाणार असेल, हा जर रोजगार मिळवण्यासाठी हैदराबादला जाणार असेल तर काही दिवसांनी नाशिकमध्ये फक्त म्हातारे उरतील, सगळे तरुण बाहेर निघतील
आणि पुणेकरांच्या पाठोपाठ पाठी लावण्याची पाळी आपल्यावर येईल. नाशिक द सिटी ऑफ सिनियर सिटीजन्स. आमच्या शहरात फक्त ज्येष्ठ नागरिक राहतात, कारण आमची सगळी तरुण पिढी कामधंद्याला बाहेर पडली आहे. आमच्याकडे तरुण पिढीच नाहीये. आणि ही पिढीला आपल्या शहरामध्ये रोजगार जर कोण उपलब्ध करून देत असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं सरकार करून देत आहे. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीमागं खंबीररित्या उभं राहिलं पाहिजे. आज आपली जी प्राथमिक गरज आहे, आपल्याला पहिलं गोष्ट काय केली पाहिजे तर या